तर कोर्टाच्या परवानगीमुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला। यातल्या काही तांत्रिक बाबी आपण पाहूयात। 6 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी मूर्ती समुद्रात किंवा नैसर्गिक जलप्रवाहात विसर्जित करता येणार। 6 फुटांच्या आत उंची असलेल्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करावं लागणार। याचं तंतोतंत पालन सर्व महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांना करावं लागणार। त्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत। मार्च 2026 पर्यंत न्यायालयाकडून ही परवानगी देण्यात आली आहे। राज्य सरकारने धोरण सादर करून 5 फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करण्याची हमी दिली होती। पण हायकोर्टाने 5 फुटांऐवजी 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीसाठी तसं बंधन घालून हा आदेश काढला। कोर्टाने समुद्र नैसर्गिक जलस्रोतांमधील विसर्जनावरील बंदी या निर्णयाच्या माध्यमातून उठवली आहे। पीओपी वरील बंदीमुळे लाखो मूर्तिकारांचा रोजगार बुडण्याची भीती होती। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाला अभ्यास करण्याची विनंती केली होती। या आयोगाने डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला। पीओपीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून काही शिफारसी व सूचना शासनाला केल्या होत्या। अहवाल केंद्रीय पर्यावरण विभागाने न्यायालयात मांडल्यानंतर न्यायालयाने पीओपी वरील बंदी उठवली होती। मोठ्या गणेश मूर्ती कुठे विसर्जित करणार याबाबत राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं। समितीच्या अहवालाचा आधार घेत मोठ्या मूर्ती विसर्जनासाठीचं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयात गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकार यांची बाजू भक्कमपणे मांडली। त्यामुळे कोर्टाने पीओपी गणेश मूर्ती विसर्जनासाठी परवानगी दिली आहे।